ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची आज बैठक होतीये। अगदी थोड्याच वेळात शिवालयामध्ये ही बैठक पार पडेल। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे। तर ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावल्याची माहिती मिळतेय। आगामी राजकीय रणनीतीवर चर्चा होऊ शकते, पक्षात एकत्र राहण्यावर चर्चा होऊ शकते। याच बैठकीसंदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत यांच्याकडून। श्रेयस, खरं तर पक्षातले आधी खासदार फुटले, त्या पाठोपाठ आमदारही फुटतील, पुढे नगरसेवकही फुटतील असे अनेक दावे समोर आले आणि त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावली जाते। काय अधिकचे अपडेट्स आहेत? खरं तर हीच पार्श्वभूमी आहे असं आपल्याला दिसून येतं, कारण आपण आता शिवालयाला आहोत आणि शिवालयाच्या आत आता 8 आमदार आता इथे पोहोचलेले। सगळे आमदार जे आहेत ते आज खरं तर अधिवेशनानिमित्त आज सगळेच मुंबईत आहेत, मात्र 8 आता या शिवालय या ठिकाणी पोहोचलेले। मात्र आपण बघू शकतो तर 6 खासदारांच्या फुटल्यानंतर खरं तर पहिली ही बैठक आहे आमदारांची, ज्यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे तिघही यावेळी नेतृत्वाखाली ही बैठक होता दिसत आहे। सगळ्यात महत्वाचं की अनेक गोष्टी ऑपरेशन टायगरमध्ये ऑपरेशन टायगर 2.0 ची तयारी पण आहे अशी सुद्धा चर्चा आहे। तर त्या 2.0 च्या चर्चेमध्ये आमदारांचा पण उल्लेख आहे का? पण आत्ताच्या घटकेला जेवढे आमदार इकडे आले ते 8 आमदार आलेत, मात्र बाकी सगळे आमदार खरं तर विधान भवन परिसरात आहेत आणि ते कुठल्याही क्षणी इकडे येतील। 2:30 वाजता ही बैठक सुरू होईल। खरं तर लक्ष हे देखील असेल की आज कुठले आमदार आज या बैठकीला येतात का, कुठले आमदार या बैठकीतून खऱ्या अर्थानं ऍब्सेंट राहतात का, आणि जर ते ऍब्सेंट राहिले तर कुठे ना कुठे पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर 2.0 ची सुरुवात झाली आहे का, या घटकेला सुद्धा म्हणावं लागेल। मात्र आपण पुन्हा एकदा बघूया शिवालयाला आपण आहोत। सचिन अहिर इथे आहे। सचिन अहिर खऱ्या अर्थानं या सगळ्या ह्याच्यात सचिन अहिर सुद्धा बोलताना दिसत आणि सगळ्या अर्थी या सगळ्या गोष्टीमध्ये पाहायला गेलं तर महत्वाची गोष्ट आहे, कारण आता कुठल्याही क्षणी ही बैठक जी आहे ती सुरुवात जी आहे ती होणार आहे। आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे या बैठकीला येतील आणि त्यानंतर या बैठकीला सुरुवात होईल। बरोबर, त्यामुळे आता आमदार फुटू नयेत यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून खबरदारी घेतली जाते। या बैठकीत त्यांना नेमकं काय मार्गदर्शन होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद श्रेयस दिलेल्या माहितीसाठी। Thank you.